मी ॲडव्होकेट भावना जेठे। आज आम्ही समता सैनिक दलाची सैनिक आहे, व्यवसायाने मी ॲडव्होकेट पण आहे। तुम्ही बघतच आहात की आज आपले जे काही सर्वसामान्य जनता आहे ती ह्या सरकारपासून किती पीडित आहे। प्रत्येक वेळेस काहीतरी एक नवीन अन्याय आमच्यावर होतो आहे। आता नवीन एक आमचा हे त्यांनी दिलेला आहे निर्णय उपवर्गीकरणाचा, हा कुठेही संविधानाला धरून नाही आहे आणि जे काही ST उपवर्गीकरण करून आरक्षण संपवण्याचा यांचा हा जो कुटील प्रयत्न आहे तो पाडण्यासाठी किंवा त्याचं प्रोटेस्ट करायसाठी आम्ही आज रस्त्यावर उतरलेलो आहे। समता सैनिक दल प्रत्येक वेळेस कुठेही अन्याय अत्याचार जेव्हा होतो किंवा आमच्या अधिकारांचं जेव्हा हनन होतं तर त्यांना सुरक्षित करण्यासाठी आम्ही प्रत्येक वेळेस रस्त्यावर उतरत असतो। आजही आमचा हा एल्गार मोर्चा जो काढलेला आहे, जो सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय दिलेला आहे गवई साहेबांच्या बेंचाने, तर त्याचा निषेध करण्यासाठी आम्हाला जो निर्णय दिलेला आहे तो आम्हाला कदापि मान्य नाही। कारण की उपवर्गीकरण हे याचं सोल्युशन नाही आहे, कारण की इतक्या वर्षापासून जे आम्हाला आरक्षण जे दिलेलं होतं संविधानाने, त्या आरक्षणाची अजूनही गरज आहे आणि आम्हाला ST बांधवांमध्ये मतभेद पसरून किंवा त्यांना तोडण्याचा जो हा सरकारचा प्रयत्न आहे आणि अशा माध्यमातून ते हे संविधान संपवण्याचा जो काही त्यांचा कूटनीती आहे त्यांची, तर याला आमचा विरोध आहे। आम्हाला हा जो काही निर्णय दिलेला आहे तो कदापि मान्य नाही आणि तो रद्द करण्यात यावा। क्रिमिलेअर लावण्यात जे आलेलं आहे ते कुठेही संविधानाला धरून नाही आहे आणि ते संविधानाच्या विरुद्ध आहे। तर हे जे काही विरुद्ध निर्णय त्यांनी दिलेले आहे त्या निर्णयाला आमचा विरोध आम्ही दर्शवलेला आहे। हे तर आम्ही आज सुरुवात केलेली आहे, पण जोपर्यंत हा निर्णय मागे घेतला जाणार नाही तोपर्यंत आम्ही आमचे आंदोलन सतत सुरू ठेवू। आणि मी सगळ्या लोकांना इथून तुमच्या माध्यमातून सांगते आहे की SC उपवर्गीकरण किंवा OBC हे कुठल्याही पद्धतीला कुठल्याही कायद्यात बसत नाही आणि आजही समाजाला आरक्षणाची गरज आहे। कारण की एक समाज खूप उच्च आणि जे संविधान जे दिलेलं आहे ते समता आणि बंधुता प्रस्थापित करण्यासाठी दिलेलं आहे बाबासाहेबांनी, आणि अजूनही ते संविधानाचे जे काही लॉज आहेत 341 कलम ही जी आहे त्याचं हनन आज कुठेतरी होत आहे असं आम्हाला वाटतं आणि म्हणून आम्ही आज रस्त्यावर उतरलेलो आहे।